नमस्कार, सुनीता कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल अंडा रेसिपी. इथं 5 ते 6 अंडे बॉईल करून घेणार आहोत. अंडे बॉईल होत आहे तोपर्यंत आपण कांदा लसूण भाजून घेऊयात. मी तर 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेत. लसूण, आलं, कोथिंबीर, टोमॅटो आणि किसलेलं खोबरं. तवा गरम झालं की कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला तेल टाकून भाजायचा आहे. तर थोडं तेल टाकायचं आणि सारखं हलवत राहायचंय. गोल्डन कलर येईपर्यंत हलवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आपला कांदा इथं भाजून झालेला आहे. असं व्यवस्थित जास्त करपायचं नाहीये, असंच भाजायचंय. आता याच्यात टाकूया किसलेलं खोबरं. याला पण थोडंसं भाजून घ्यायचंय. लसूण, आलं याला पण मिक्स करायचंय. मिक्स झाल्यानंतर टोमॅटो टाकायचंय. टोमॅटो टाकल्यानंतर अजून 2 ते 3 मिनिटं आपल्याला हलवून घ्यायचंय आणि याचं आता पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायचं आहे. आता इथं 1 टेबलस्पून तेल घेतलंय. तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम नाही करायचंय. अंडा मसाला, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि बनवलेला पेस्ट टाकायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हळद आणि गरम मसाला टाकायचे. आता हे आपल्याला व्यवस्थित 5 ते 6 मिनिटं कमी गॅसवर हलवून घ्यायचं आहे. असं कडेला तेल सुटेपर्यंत आपल्याला हलवायचंय. असं व्यवस्थित घमघमीत वास सुटलाय बघा. चवीनुसार मीठ. अंडे इथं आता सोलून घेतलेत. तर अंडे आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथं असं कडेला तेल सुटलेलं आहे मस्तपैकी. तर आता याच्यात पाणी टाकायचंय. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तुम्ही तेवढं पाणी टाका आणि व्यवस्थित उकळी फुटली की याच्यात आपले कट केलेले अंडे टाकायचे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. इथं आपली अंडा रेसिपी तयार आहे. कट केलेलं कोथिंबीर टाकायचंय. कोथिंबीर टाकल्यानंतर असं गॅस बंद करून झाकून ठेवायचं आहे आणि इथं आपला ढाबा स्टाईल अंडा रेसिपी तयार आहे. कमेंटमध्ये नक्की कळवा.